गाईज, वेलकम टू ऋषिका ब्लॉग. तर आज मी घरी एकटीच आहे कारण की माझे मम्मी पप्पा गेले आहे अमरावतीला. माझ्या आजोबाची तब्येत थोडीशी म्हणजे माझ्या आजोबाला थोडं सर्दी वगैरे झाली तर त्यांना थोडंसं बघायसाठी गेले. बाकी हे होती याची 1 वाजताची ऊन. ओके, तर माझ्या घरात कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. 2 बहिणी गेल्या त्यांच्या कॉलेजच्या कामासाठी आणि तर मला पूर्ण काम करावं लागतं आहे. बघू शकता तुम्ही माझ्या घरात किती पसारा पडलेला आहे. इथे आमचा बेड आहे आणि हे बघा इथे, आणि माझे किचन पूर्ण किचनचा वार आहे. आता मला करायचं आहे पूर्ण क्लीन आणि मला करायचं आहे होतं त्यांच्यासाठी, म्हणजे आमच्या घरी सगळ्यासाठी मला जेवण बनायचं आहे. तर भेटूया मग. तोपर्यंत मला बघत राहा, तुम्ही कशी कामं करता, तुम्ही एकटं असेल तर कशी कामं करता ते मला कमेंट करू शकता. ओके, बाय. तुम्ही आता गाणे लावले आहेत आणि गाण्यामुळे जर माझा आवाज नसेल तर तुम्ही हे करू शकता. ओके, मी आता गाणे लावले आणि तुम्हाला आवाज नाही आहे माझा कारण की मी इथे कामं करणार आहे, पूर्ण क्लीन करणार आहे आणि स्वयंपाक करणार आहे. ओके गाईज, तुम्ही लास्ट तर मित्रांनो, पूर्ण क्लीन झालंय आणि एवढे भांडे झाले आणि गाणं तू हम सफर तू हम. पिढी येत आहे. अब यार चलता ही नहीं तो मुझको अपना पल के घनी सी है दिल नशी. तर मित्रांनो, आता मी इथे थोडं एकदम असं गाणं लागलं आहे तर तुम्हाला मी ऐकवते. ओके, मला हे गाणं ऐकलं खूप छान वाटते गाईज. गाणं ओनली गाणं, हे 2nd नंबरचं गाणं सुरू आहे. खूप मस्त गाणं. बता अब जाए तो जाए कहाँ, अब ये बता अब जाए तो. सो गाईज, आता माझी कधी कोणाला वाटत असेल की मला कामच नाही, पण मला कामं येते गाईज. आणि मी आता पोळ्या करणार आहे. ओके, मतलब ये हमारी घरवाली जैसी है. और अभी और मेरी बहन, तो अभी हमारा घर पूरा भर गया है ये लोग आने के बाद में. तो अभी हम करेंगे हमारा क्या बोलते हैं उसको, स्वयंपाक.
तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे माझी बहीण इथं पोळ्या करणार आहे. तिला पोळ्याशिवाय दुसरं येते. पण कसं आहे, सध्या आता मला भाजी करायची आहे, त्याच्यामुळे ती पोळ्या करणार आहे. ओके, तुम्ही माझ्या आपल्या भाजीची तयारी करते. सो आता हे पोळ्या करणार आहे. सो तुम्हाला दिसत नाहीये की हे पोळ्या कशी करते, तुम्ही इथे बघू शकता. आय थिंक तुम्हाला इथे काही दिसत नाहीये. ओके गाइस, एन्जॉय. गाईस, पोळ्या झालेल्या आहे. सो हॅलो गाईज, तर मी आता काय करणार आहे, आता मी आता आलू मटरची भाजी आहे आणि त्यासाठी हे सगळी साहित्य आहे. तर हे आपला मसाला आहे, थोडासा कांदा आणि हे आहे मीठ आणि इकडे तेल आहे. तर आपण आता इकडे भाजी, तर ही कशी बनायचं तुम्हाला बघू. सो आता आपण इकडे भाजीमध्ये कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. ते तेल थोडंसं गरम होईपर्यंत. आता मित्रांनो, इथे आपला तेल गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदे. आणि द नेक्स्ट पार्ट, अद्रक भाराची पेस्ट टाकणार आहे. 1 चमचा मीठ, त्याच्यानंतर हळद आणि मिरची पावडर. देन गाईज, आता आपण इथे टाकणार आहे मसाला. हा आमच्याकडे 1 रुपयाला मसाला मिळते. तुमच्याकडे कितीला मिळते सांगा. त्यांनी भाजीची खूप टेस्ट खूप छान येते. जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण त्याला थोडंसं तोपर्यंत आपण त्याला थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं. देन फायनली आणि आता बारी आहे आपल्याला हे याच्यामध्ये टाकायची. सो आता आपण हे याच्यामध्ये टाकणार आहे गाईज. फायनली इथे माझी ओके गाईज. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे 1 गडवा पाणी. आणि 1 गडवा पाणी टाकल्याच्या नंतर आपण याच्यावर ठेवणार आहे झाकण आणि याला 15 मिनिटं या भाजीला आपण फुलणार आहे. ओके, तर भेटूया आता ही भाजी करायच्या नंतर. बाय गाईज. सो हॅलो गाईज, तर मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं की मी भाजी करतो, क्लीन केलाय ओटा वगैरे. आणि मी आता इकडे भांडे घासणार. तर आम्ही जेवणार आहोत आणि आम्ही जेवायच्यासाठी काय काय केलं तुम्हाला माहितीच आहे. आलू मटरची भाजी आणि पोळी आणि सॅलड. तर आता मी भांडे घासते, त्याच्यानंतर आपण बोलू. ओके गाईज. आता तुम्ही बघू शकता आणि माझी बहीण इथे बनवत आहे सॅलड. तर आता तुम्ही विचार करा किती वाजले आहेत. आई असल्याच्या नंतर आणि आई नसल्याच्या नंतर. आता गाईज, आमचे पूर्ण सगळे कामं होऊन आम्ही आता जेवण करायला बसणार आहोत. सो तुम्ही पण सांगा आम्हाला की आई असल्याच्या नंतर काय फरक पडते आणि नसल्याच्या नंतर काय फरक पडते. तर आणि आता माझी बहीण इथे एक एडिटिंग करत आहे. माझी बहीण. ओके, आणि इथे तुमचा आपला जो सूर्य आहे तो असा तपत आहे बाहेर. पावसाळ्यामध्ये सध्या उन्हाळा सुरू आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तर मला हे झाडं लावण्याचे परिणाम आहे वातावरणातही जर आपल्या इथं ऊन येत आहे, त्याचं फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तुम्ही झाडं नाही लावत आहे. झाडं लावा काही झाडं लावा. सो झाडे लावा झाडे जगवा हा आमचा लहानपणाचा सुविचार होता. देन आता आम्ही जेवण करणार आहोत आणि तुम्हाला दाखवू आम्ही कसं जेवण करतो, काय जेवण करतो, काय असते आमच्या जेवणामध्ये. ओके, साधारण जे काही असते, जे जगण्यांच्या घरी असते तेच आमच्याकडे असते. तर भेटू मग आता जेवण केल्याच्या वेळेस. बाय गाईज. आणि मित्रांनो, तुम्हाला मी म्हटलं होतं की मम्मीने जर काय हाल होते, तर आज जेवायला काय काय तुम्ही बघू शकता. आणि इथे आम्ही टी व्ही लावली आहे आणि इथे दुसरी बहीण बसली आहे आणि इथे तिची फ्रेंड आहे आणि ती उड्या मारत आहे. तर आता जेवायसाठी काय करायची, भाजी आहे, सॅलेड आहे आणि पोळ्या आहे.
ओके गाईज, तर मी तुम्हाला सांगतो की कसं झालं तर. खूप छान, खूप छान. आणि दोन शब्द आमच्या फॉलोअर्ससाठी काही बोला तुम्ही. फॉलो करा प्लीज. आणि तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओज पाहत राहा. आणि हे खूप छान इंग्लिश बोलते, तर तू इंग्लिशमध्ये सांग त्यांना. प्लीज फॉलो हर, लाईक, शेअर, सपोर्ट हर. शी विल इम्प्रूव्ह हर videos and make some strategy. ओके गाईज, तो हिच्यासाठी तर कशी म्हणते 11th मध्ये आल्यानंतर कसं वाटत आहे? तो गाईज, हे सॅलेड आहे, हे आलू मटर सब्जी आहे, भाजी आहे, आणि हे पोळी आहे, आणि मीठ आहे, आणि पाणी आहे. तर आता आम्ही जेवणार आहोत गाईज. येलो, हा बोलो, तुम्ही काही बोलू शकता. जेवण करा, सुखी राहा. तर आजचा आमचा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. बाय.